हाँ, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम इज 5.9. 5.9. So in this problem, a baseball player hits back the ball straight in the direction of the bowler without changing its initial speed of 12 meter per second. Okay, so initial speed आहे 12 meter per second. 12 meter per second. म्हणजे एक बॉल आहे तो 12 मीटर पर सेकंड टुवर्ड्स बॅट गेला आणि बॅटवर आदळून आफ्टर हिटिंग द बॅट इट मूव्स बॅक विथ द सेम स्पीड दॅट इज 12 मीटर पर सेकंड असं दिलेलं आहे. If mass of the ball is 0.15, mass of the ball is 0.15 kg, find the impulse imparted to the ball. Impulse काढायचं आहे. आता इम्पल्स म्हणजेच काय? चेंज इन मोमेंटम. व्हेरी सिंपल. ठीक आहे, म्हणजे चेंज इन मोमेंटम काढलं म्हणजे इम्पल्स काढलं. आता हे व्हेक्टर फॉर्म मध्ये सॉल्व्ह करूया. आता इनिशियल व्हेलॉसिटी व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं झालं आपण याला काय करूया? आय कॅप म्हणूया, याला जे कॅप डायरेक्शन म्हणूया. ठीक आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटी काय येणार आहे? 12 मीटर पर सेकंड आय कॅप येणार आणि फायनल व्हेलॉसिटी काय येणार आहे? स्पीड येणार 12, परंतु डायरेक्शन रिबाउंड झाले ना, मायनस आय कॅप. ओके, आता impulse is nothing but final momentum minus initial momentum. Final momentum minus initial momentum. So final momentum किती असणार आहे? m phi bar. Initial momentum काय असणार आहे? m u bar. तर फायनल मोमेंटम m जर कॉमन काढलं तर phi bar minus u bar होणार आहे. दॅट इज द चेंज इन मोमेंटम आणि त्यालाच आपण काय म्हणणार? इम्पल्स असं म्हणणार. ओके, सो देअरफॉर जे बार हे व्हेक्टर फॉर्म मध्ये सगळं येणार आहे. जे बार इज इक्वल टू 0.15. ओके, इन ब्रॅकेट फी बार फायनल किती आहे? मायनस 12 आय कॅप मायनस इनिशियल किती आहे? 12 आय कॅप. सो जे बार इज इक्वल टू 0.15 मायनस 12 म्हणजे मायनस 24 आय कॅप. So J bar is equal to 0.15 into 24. ओके, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. सो मायनस येणार 15 4 जार 60 आणि 15 2 जार 36 म्हणजे 3.60 आय कॅप. सो दिस इज द इम्पल्स आणि त्या इम्पल्सचे मॅग्निट्यूड असणार आहे 3.6 kg. सॉरी, इम्पल्सचं युनिट काय असतं? न्यूटन सेकंड. म्हणजे चेंज इन मोमेंटम जर विचारलं असतं तर युनिट काय आलं असतं? kg मीटर पर सेकंड. लक्षात घ्या, चेंज इन मोमेंटम. आणि इम्पल्स विचारलं तर व्हॅल्यू तेवढीच येणार आहे पण युनिट चेंज होणार आहे. 3.6 मीटर पर सेकंड, सॉरी 3.6 न्यूटन सेकंड. न्यूटन पर सेकंड नव्हे, न्यूटन सेकंड विल बी द आन्सर. तर इम्पल्स काढायला सांगितलं तर बघायचं, फोर्स आणि टाइम दिलेला असेल तर फोर्स इंटू टाइम करायचं आणि फोर्स टाइमची इन्फॉर्मेशन अवेलेबल नसेल, इनिशियल व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी दिलेली असेल, मास दिलेला असेल तर इनिशियल मोमेंटम फायनल मोमेंटम काढून आपण चेंज इन मोमेंटम देखील काढू शकतो. ओके, नेक्स्ट 6 point. Next question is 5.10. A hammer of mass 1 kg. There is a hammer of mass 1 kg is moving with speed 6 meter per second. It is moving with speed 6 meter per second. Strikes a wall and come back to rest. म्हणजे थोडक्यात ही इनिशियल व्हेलॉसिटी म्हणूया आणि फायनल व्हेलॉसिटी याची 0 झाली आहे. इन अ टाइम 0.1 सेकंड. 0.1 सेकंड मध्ये तो रेस्ट मध्ये आलाय. कॅल्क्युलेट इम्पल्स ऑफ द फोर्स. म्हणजे इम्पल्स काढायचा आहे पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ऍव्हरेज रिटार्डिंग फोर्स
फोर्स काढायचा आहे आणि रिटार्डेशन पण काढायचं आहे, ॲव्हरेज रिटार्डेशन. या 3 गोष्टी काढायच्या. आता बघा, प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मास माहित आहे, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी माहित आहे. म्हणजे मास इंटू इनिशियल वेलॉसिटी म्हणजे इनिशियल मोमेंटम होणार, मास इंटू फायनल वेलॉसिटी म्हणजे फायनल मोमेंटम होणार आहे. म्हणजे याच्यावरून काय करू शकतो आपण, चेंज इन मोमेंटम काढू शकतो, आणि चेंज इन मोमेंटम म्हणजे इम्पल्स. आता इम्पल्स माहित असेल, इम्पल्स म्हणजे फोर्स इंटू टाइम असतं, तर टाइम पण दिलाय. मग इम्पल्स आणि टाइम माहित असेल तर फोर्स काढू शकतो, आणि एकदा फोर्स आला की मग ऍक्सलरेशन काढू शकतो. ऍक्सलरेशन इज फोर्स डिवायडेड बाय द मास, बरोबर. तर इनिशियल मोमेंटम P1 म्हणजे काय होणार आहे, mu. मास किती आहे 1, आणि इनिशियल वेलॉसिटी आहे 6, तर 6 kg मीटर पर सेकंद. kg मीटर पर सेकंद हे इनिशियल मोमेंटम येणार. फायनली कमिंग टू रेस्ट म्हणजे फायनल मोमेंटम 0 होणार आहे. ठीक आहे. सो चेंज इन मोमेंटम किती होणार आहे, फायनल मायनस इनिशियल म्हणजे 0 मायनस 6, दॅट इज 6, दॅट इज मायनस 6 kg meter per second is the change in momentum, and therefore impulse is also equal to change in momentum असतं, that is minus 6 Newton second is the impulse. आता impulse म्हणजेच काय असतं, फोर्स इंटू टाइम असतं. सो मायनस 6 इज इक्वल टू फोर्स, किती वेळेमध्ये तो रेस्टमध्ये येतोय, 0.1 सेकंडमध्ये. त्याच्यामुळे फोर्स असणार आहे -6 डिवायडेड बाय 0.1. हा रिटार्डिंग फोर्स असल्यामुळे मायनस साईन यायला लागले. 6 डिवायडेड बाय 0.1 म्हणजे -60 न्यूटन हा फोर्स येणार आहे. आणि मग ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय दी मास. सो -60 डिवायडेड बाय मास किती आहे हॅमरचं, 1 kg आहे, तर येणार आहे दॅट इज -60 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन तुम्हाला डायरेक्ट पण काढता येईल. डायरेक्ट कसं काढणार, ऍक्सेलरेशन म्हणजे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम, असं पण करता येतं. फायनल वेलॉसिटी 0, इनिशियल वेलॉसिटी 6 डिवायडेड बाय 0.1, असं काढलं तरी पण चालणार आहे ऍक्सेलरेशन, कारण इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी आणि टाइम आहे ना. सो -6 डिवायडेड बाय 0.1 म्हणजे -60 येणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. So in this way you can calculate the acceleration. Okay. बाकीचे रिमेनिंग प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.